भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. काही वेळेला ना माणसाला स्वतःचे विचार ऐकून हसायला येतं. कारण आपण इतरांना सांगतो एक आणि आपल्या मनात चाललेलं असतं भलतंच काहीतरी. म्हणजे आपण जगाला दाखवतो की आपण खूप शांत आहोत आणि आपल्याला कशातच काही फरक पडत नाही, पण आत मात्र एक वेगळंच वादळ घोंगावत असतं. आणि हे द्वंद्व आहे ना, तेच माणसाला खरं माणूस बनवतं असं मला वाटतं. कारण जोपर्यंत तुमच्या मनात एखादी गोष्ट खटकत नाही ना, तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीचा गांभीर्याने विचारच करत नाही. आणि आपण म्हणतो की स्वामी समर्थांचे विचार आपल्याला मार्ग दाखवतात, पण ते नक्कीच दाखवतात. भक्तांनो, तुम्ही तुमचं नाव आणि श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये टाईप करा आणि खाली लिहा. म्हणजे मला समजेल की माझे व्हिडिओ कोण कोण बघताय. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. स्वामी भक्तांनो, पण कधी कधी आपण त्या विचारांचा सोयीस्कर अर्थ लावतो का, असा प्रश्न मला पडतो. कारण भक्ती म्हणजे फक्त नामस्मरण नाही, तर स्वतःच्या चुका मान्य करण्याची ताकद असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि आपण अनेकदा ती ताकद गमावून बसतो. कारण आपल्याला सतत असं वाटतं की आपण जे करतोय तेच बरोबर आहे. माणसं भेटतात, बोलतात, निघून जातात, पण काही माणसं मनात घर करून राहतात. ती त्यांच्या बोलण्यामुळे नाही, तर त्यांच्या वागण्यातल्या त्या एका साधेपणामुळे, जो आजकाल खूप दुर्मिळ झालाय. आणि आपल्याला वाटतं की आपण खूप प्रगती केली आहे, पण खरं सांगू का, आपण मनानं खूप गरीब होत चाललोय असं वाटतं. कारण छोट्या गोष्टीतला आनंद घेणं आपण विसरलोय. आता बघा ना, पूर्वी कसं असायचं की एखादी गोष्ट नाही मिळाली तर आपण रडत बसायचो, नाहीतर ती मिळवण्यासाठी प्रयत्न करायचो. पण आजकाल आपल्याला सगळं लगेच हवं असतं आणि ते मिळालं नाही की आपण थेट देवाला दोष देतो किंवा नशिबाला दोष देतो. पण कधी आपण हे बघतो का की त्या गोष्टीसाठी आपण खरंच पात्र होतो का, किंवा ती गोष्ट आपल्यासाठी खरंच गरजेची होती का? आणि हे जे प्रश्न आहेत ना, ते आपल्याला अस्वस्थ करतात. कारण त्यांची उत्तरं आपल्याकडे नसतात किंवा ती आपल्याला शोधायची नसतात. आयुष्यात अनेकदा असे वळण येतात जिथे आपल्याला वाटतं की आता सगळं संपलंय, पण खरं तर तिथूनच एका नवीन प्रवासाची सुरुवात होत असते. आणि आपल्याला ते कळत नाही, कारण आपलं लक्ष फक्त त्या वळणावर असतं. त्या वळणाच्या पलीकडे काय आहे हे बघण्याची आपली तयारी नसते. आणि आपण म्हणतो की स्वामी समर्थांनी सांगितलंय की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण हे वाक्य आपण फक्त संकटातच का आठवतो? जेव्हा सगळं चांगलं चाललेलं असतं तेव्हा आपण का नाही म्हणत की हे सगळं त्यांच्यामुळेच आहे? आणि हाच तो मानवी स्वभाव आहे जो मला कधी कधी खूप विचित्र वाटतो. आपण अपेक्षा करतो की दुसऱ्याने आपल्याशी चांगलं वागावं, पण आपण स्वतः दुसऱ्याशी कसं वागतो याचा विचार आपण कधीच करत नाही. आणि हीच ती विसंगती आहे जी आपल्या आयुष्यात दुःख निर्माण करते. आपण म्हणतो की समाधानी राहावं, पण समाधान म्हणजे नक्की काय हेच आपल्याला उमजलेलं नसतं. आपण धावतोय, सतत धावतोय, पण कुठे आणि कशासाठी हे कोणालाच माहिती नाही. आणि या धावपळीत आपण आपल्या माणसांना मागे सोडून देतोय. आणि शेवटी जेव्हा आपण थांबतो तेव्हा आपल्याकडे फक्त पश्चाताप उरतो. मला आठवतंय, एकदा मी अशाच एका मनस्थितीत होतो जिथे मला कशातच रस नव्हता. पण मग हळूहळू लक्षात आलं की जोपर्यंत आपण स्वतःला बदलत नाही तोपर्यंत जग बदलणार नाही. आणि ही जाणीव होणं खूप महत्वाचं असतं. तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की आपण आपलं आयुष्य दुसऱ्यांच्या सांगण्यावरून जगतोय? जर असं वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगा. कारण हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि आपण खरंच स्वतंत्र आहोत का? आयुष्य हे एका कोळ्याच्या जाळ्यासारखं असतं. आपण स्वतःच विणतो आणि स्वतःच त्यात अडकतो आणि मग बाहेर पडण्यासाठी धडपड करतो. पण जर आपण ते जाळं विणतानाच थोडीच खबरदारी घेतली असती तर कदाचित ही वेळ आली नसती. भक्ती ही प्रदर्शनाची गोष्ट नाही, ती अनुभवायची गोष्ट आहे. आणि जोपर्यंत तो अनुभव आपल्याला येत नाही तोपर्यंत आपण फक्त शब्दांचे बुडबुडे उडवत असतो. स्वामींचे नाव घेणं सोपं आहे, पण त्यांच्यासारखं स्थिर राहणं खूप कठीण आहे. कारण आपण चंचल आहोत, आपले विचार चंचल आहेत आणि आपली परिस्थिती तर त्याहून अधिक चंचल आहे. आपण म्हणतो की नशिबात असेल तेच मिळेल, पण नशिबाच्या नावाखाली हातपाय गाळून बसणं कितपत योग्य आहे? हा विचार आपण करायला हवा. कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे. आणि तरीही आपण चमत्काराची वाट पाहत असतो. चमत्कार हे मेहनतीतून घडतात हे आपण विसरतो. मला कधी कधी वाटतं की आपण देवाला इच्छा पूर्ण करणारे देव बनवून ठेवलाय, जिथे आपण फक्त आपल्या मागण्या टाकतो आणि त्या पूर्ण झाल्या की देवाचा विसर पडतो. हे नातं कसलं मग? हे तर एक प्रकारचे व्यवहार झाले ना. आणि आपण मानतो की आपण खूप धार्मिक आहोत, पण धर्माचा खरा अर्थ हा माणुसकीत आहे हे आपल्याला कधी कळणार? लोक म्हणतात की कलियुग आहे म्हणून सगळं वाईट घडतंय, पण युग कोणतंही असो, माणसाची वृत्ती हीच महत्वाची असते.
आणि आपण आपली वृत्ती सुधारण्यापेक्षा जगाला दोष देणं जास्त पसंत करतो. तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी अशा व्यक्तीला भेटलात का जिने तुमचा जगण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकलाय? जर भेटला असाल तर तुमचं नाव लिहा, जेणेकरून मलाही समजेल की अशी माणसं अजूनही आजूबाजूला आहेत. आपण जे पेरतो तेच उगवतं, हा निसर्गाचा नियम आहे. पण आपण काटे पेरायचे आणि गुलाबाची अपेक्षा करायची, हे कसं शक्य आहे? आपल्याला वाटतं की आपण खूप हुशार आहोत, पण खरं तर आपण स्वतःलाच फसवतोय. कारण आपल्याला सत्याचा सामना करण्याची भीती वाटते. आयुष्यातल्या प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते, फक्त ती पाहण्यासाठी डोळे आणि समजून घेण्यासाठी मन हवं असतं. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलंय की संयम ठेवा, पण आपण मात्र अधीर असतो. आपल्याला रिझल्ट लगेच हवा असतो आणि त्या घाईघाईत आपण अनेक चुका करून बसतो. यश म्हणजे काय, तर फक्त पैसा मिळवणं का? मला तरी तसं वाटत नाही. कारण खूप श्रीमंत माणसं मी अत्यंत अस्वस्थ आणि दुःखी पाहिले आहेत. खरं यश हे मनातल्या शांततेत असतं आणि ती शांतता विकत घेता येत नाही, ती मिळवावी लागते. आपण आपल्या मुलांवर संस्कार करतो असं म्हणतो, पण आपण स्वतः जे करतो तेच मुलं शिकतात हे आपण विसरतो. त्यामुळे संस्कार हे बोलून नाही तर वागण्यातून करायचे असतात. समाज काय म्हणेल या भीतीने आपण कितीतरी गोष्टी करत नाही. पण तोच समाज जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा कुठे असतो, हा प्रश्न कधी स्वतःला विचारला आहे का? आपण मुखवटे घालून जगण्याचे इतकं सरावलो आहे की आपला खरा चेहरा कोणता हे आपण स्वतःच विसरलो आहोत. नातेसंबंधांमध्ये आजकाल पारदर्शकता राहिलेली नाही. प्रत्येक नात्यात काहीतरी स्वार्थ दडलेला असतो आणि जिथे स्वार्थ येतो तिथे प्रेम टिकत नाही. आपण म्हणतो की आपण स्वामींचे भक्त आहोत, मग आपल्या वागण्यात तो मोठेपणा का दिसत नाही? आपण अजूनही छोट्या गोष्टींवरून भांडतो, हेवा करतो आणि द्वेष करतो. जर आपण बदललो नाही तर या नामस्मरणाला काय अर्थ उरतो? आयुष्यात कधीतरी शांत बसून स्वतःशी संवाद साधा. बघा तुम्हाला काय जाणवतंय. कदाचित तुम्हाला अशी काही उत्तरं मिळतील जी तुम्हाला आजवर कधीच मिळाली नव्हती. आपण बाहेरच्या जगाला जिंकण्याच्या नादात स्वतःला हरवून बसलो आहोत. विश्वास ही अशी गोष्ट आहे ना, जी कमवायला वर्ष लागतात पण तुटायला एक सेकंद पुरेसा असतो. आणि एखादा विश्वास जर का तुमचा तुटला ना, तो पुन्हा जोडणं अशक्य असतं. आपण म्हणतो की सगळं देवाच्या हातात आहे, पण मग देवाने आपल्याला बुद्धी आणि शक्ती का दिली आहे? तिचा वापर करणं हे आपलं कर्तव्य नाही का? परिस्थिती कशी असो, तुमचं स्वाभिमान कधीच गमावू नका. कारण ज्याच्याकडे स्वाभिमान नाही तो माणूस जिवंत असून मेल्यासारखा आहे. आपण अनेकदा नक्कीच लोकांच्या यशाचा हेवा करतो, पण त्या यशामागे त्यांनी किती कष्ट घेतले आहेत हे आपण बघत नाही. कष्ट करण्याची तयारी असेल तरच यशाची अपेक्षा करा, अन्यथा जे मिळतंय त्यात समाधान मानायला शिका. मला वाटतं की आपण निसर्गापासून खूप लांब गेलो आहोत, म्हणून आपण मानसिकदृष्ट्या इतके कमकुवत झालो आहोत. म्हणून पूर्वीची माणसं झाडाखाली बसून शांत विचार करायची. आज आपण एसी रूम मध्ये सुद्धा शांतता लाभत नाही. आणि हे इतकं कशाचं लक्षण आहे? हे आपल्या विस्कळीत झालेल्या जीवनाचं लक्षण आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा विचार बरोबर आहे तर एकदा सबस्क्राईब आपल्या चॅनलला नक्कीच करा. कारण असे विचार लोकांपर्यंत पोहोचणं नक्कीच गरजेचं आहे. आपण म्हणतो की म्हातारपणी भक्ती करू, पण कोणाला गॅरंटी आहे की आपण उद्याचा दिवस बघणार आहोत? जे करायचंय ते आज आणि आत्ताच करायला हवं. वेळेचं महत्व ज्याला कळलं ना, त्याने अर्ध्याहून अधिक जग निघलं. आणि असं समजा, कारण वेळ ही कोणासाठी थांबत नाही. आपण तासनतास मोबाईलवर घालवतो, पण घरातल्या माणसांची दोन शब्द बोलायला आपल्याकडे वेळ नसतो. हे आजचं युगाचं दुर्दैव आहे. तंत्रज्ञान आपल्याला जवळ आणण्यासाठी होतं, पण त्याने आपल्याला एकमेकांपासून लांब नेलाय. आपण व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवतो, पण प्रत्यक्षात आयुष्यात आपलं स्टेटस काय आहे हे विसरतो. दिखाव्याच्या जगात आपण हरून गेलो आहोत. स्वामी समर्थांचे चरित्र वाचलं की कळतं की त्यांनी कधीच थाटमाट केला नाही. ते साधेपणाने राहिले आणि लोकांनाही तेच शिकवलं. पण आपण मात्र त्यांच्या नावाने मोठे सोहळे करतो आणि त्यांच्या शिकवणुकीला हरफाळ फासतो. भक्तीत अहंकार नसावा आणि जिथे अहंकार असतो तिथे देव नसतो. आपण स्वतःला खूप मोठे समजतो, पण या विश्वात आपलं अस्तित्व एका रेणूसारखं सुद्धा नाहीये. हे जेव्हा कळतं तेव्हा अहंकार गळून पडतो. मृत्यू हे एकमेव सत्य आहे आणि तरीही आपण असं जगतो की जणू आपण अमर आहोत. हे जे अज्ञान आहे ना, तेच आपल्या दुःखाचं मूळ आहे. आपण संपत्ती जमवतो, पण ती सोबत नेता येत नाही. सोबत जातात ती फक्त आपली कर्म आणि आपण कमावलेली माणसं. पण आपण माणसं कमावण्यापेक्षा पैसा कमावण्याला जास्त महत्व देतोय. काय उपयोग अशा संपत्तीचा जी तुम्हाला शांत झोपू देऊ शकत नाही? मला कधी कधी प्रश्न पडतो की आपण खरंच सुखी आहोत का, की फक्त तसं भासवतोय? सुखाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते, पण आत्मिक सुख हे सर्वात श्रेष्ठ असतं. आपण दुसऱ्यांना दोष देणं खूप सोपं असतं, पण स्वतःच्या चुका शोधणं खूप कठीण असतं. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या चुका शोधायला सुरुवात कराल
त्या दिवसापासून तुमची प्रगती सुरू होईल. जगात कोणताही माणूस पूर्ण नसतो. प्रत्येकात काही ना काहीतरी उणीव असते आणि ती उणीव स्वीकारणं म्हणजेच परिपक्वता आहे. आपण इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात स्वतःच्या इच्छा मारून टाकतो आणि मग शेवटी एक रिकामपण जाणवायला लागतं. हे रिकामपण भरून काढण्यासाठी आपण पुन्हा बाहेरच्या जगात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो, पण ते उत्तर आपल्या आतच असतं. आपण मंदिरामध्ये देवाला शोधतो, पण देव तर आपल्या समोर असणाऱ्या माणसाच्या डोळ्यात असतो, भुकेलेल्याच्या पोटात खळ्यात असतो. आणि जोपर्यंत आपण माणुसकी जपत नाही तोपर्यंत आपली पूजा अर्चा सगळे काही व्यर्थ आहे. आपण खूप मोठे ग्रंथ वाचतो, पण आयुष्याचं छोटं पुस्तक वाचायला विसरतो. जीवनाचा प्रत्येक क्षण हा एक धडा असतो, पण तो शिकण्याची आपली तयारी असायला हवी. आपण अपयशाला घाबरतो, पण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे आपण विसरतो. ज्याने कधीच अपयश पाहिलं नाही तो यशाची खरी किंमत कधीच समजू शकणार नाही. म्हणून परिस्थिती किती कठीण असली तरी हार मानू नका, कारण काळ नेहमी बदलतो. आज दुःख आहे तर उद्या सुख नक्की येईल, हा विश्वास असायला हवा. आपण म्हणतो स्वामी समर्थ आणि मग सगळं त्यांच्यावर सोडून देतो, पण त्यांनी सांगितलंय की तू तुझा प्रयत्न कर, मग मी तुला मदत करेन. नुसतं बसून राहून काहीच मिळत नाही. तुमचं काम तुम्ही ओळख असायला हवी आणि लोक तुमच्या नावापेक्षा तुमच्या कामाने तुम्हाला ओळखले पाहिजेत. आपण अनेकदा प्रसिद्धीच्या मागे धावतो, पण खरी प्रसिद्धी ही तुमच्या चारित्र्यात असते. चारित्र्य शुद्ध असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नसते. आपण सोशल मीडियावर कोणालाही काहीही बोललो, कारण तिथे आपण ओळख लपलेली असते, पण आपल्या शब्दांनी कोणाच्या मनाला किती वेदना होतात याचा विचार आपण करत नाही. शब्द हे तलवारीपेक्षा धारदार असतात आणि एकदा निघालेले शब्द कधीच मागे घेता येत नाही. त्यामुळे तुम्ही बोलताना नेहमी विचार करून बोला. मवाळ बोलण्याने काम होतात, पण रागाने फक्त बिघडतात. आणि म्हणून मयाळूपणाने बोला. आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकायला हवं. राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, कारण रागाच्या भरात माणूस आपली सदविवेक बुद्धी हरवून बसतो. कितीतरी वेळा आपण रागाच्या भरात घेतलेले निर्णय आयुष्यभर पश्चाताप करायला लावतात. जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर तुमच्या विचारांवर काम करा. विचार बदलले की कृती बदलते आणि कृती बदलली की नशीब बदलतं. आपण म्हणतो की नशिबात असेल तरच यश मिळेल, पण नशीब हे आपल्या कर्माने घडतं हे आपण का विसरतो. कर्म चांगले ठेवा, फळ आपोआप मिळेल. देवाला लाच देण्याची गरज नाही, कारण तो तुमचा भाव बघतो, तुमचा पैसा नाही. आपण देवाला सोन्याचे दागिने अर्पण करतो, पण त्यापेक्षा एखाद्या गरीबाला जेव घातलं तर देवाला जास्त आनंद होईल असं मला वाटतं. भक्तीत साधेपणा हवा, तिथे बळेजाव नसावा. आणि आजच्या जगात प्रामाणिक राहणं कठीण आहे, पण ते अशक्य नाही. प्रामाणिक माणसाला कदाचित सुरुवातीला त्रास होईल, पण शेवटी विजय त्याचाच होतो. लबाडीने मिळवलेलं वैभव जास्त काळ टिकत नाही आणि आपण आपल्या आयुष्यात खूप काही मिळवण्याच्या जिद्दीने धावतोय, पण शेवटी आपल्या हातात काय उरतं याचा विचार कधी केलाय का? निवांत वेळी जेव्हा आपण स्वतःशी बोलतो तेव्हा जाणवतं की आपण खूप काही हरवलं आहे आणि ती निरागसता, तो विश्वास आणि ती आपुलकी आता कुठेतरी हरवली आहे. पुन्हा त्या गोष्टी शोधायच्या असतील तर आपल्याला आपल्या मुळांकडे जावं लागेल. आपण झाडं तोडली आणि सिमेंटची जंगलं उभी केली आणि आता आपण म्हणतोय की पाऊस पडत नाही. निसर्गाचा कोप झाला की माणूस किती हतबल होतो हे आपण पाहिलं आहे, तरी आपण सुधरत नाही आहोत. आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देणार आहोत? फक्त पैसा आणि प्रदूषण का? संस्कार आणि निसर्ग देणं हे आपलं कर्तव्य आहे. स्वामी समर्थांनी निसर्गावर प्रेम करायला शिकवलंय. त्यांनी प्रत्येक जीवामध्ये ईश्वराचं रूप पाहिलंय. आपणही तसा प्रयत्न का करू नये? जगाला बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणं सोपं असतं, पण आपण कठीण मार्ग निवडतो. आपण इतरांना उपदेश करतो, पण स्वतः त्याचं पालन करत नाही. याला ढोंगीपणा म्हणतात. जोपर्यंत आपण पारदर्शक होत नाही तोपर्यंत आपल्याला खरी शांती मिळणार नाही. आयुष्य खूप छोटं आहे, ते भांडणात आणि एकमेकांवर जळण्यात वाया घालवू नका. प्रेम द्या आणि प्रेम मिळवा. जो दुसऱ्याला आनंद देतो त्याला स्वतःलाही आनंद मिळतो. आपण दुःखी का आहोत? कारण आपण फक्त स्वतःचा विचार करतोय. ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्यांच्या सुखात आपलं सुख शोधायला लागाल ना, त्या दिवशी तुमचं सगळं काही दुःख नाहीसं होईल. हे सांगणं सोपं आहे, पण आचरणात आणणं कठीण आहे. मला माहिती आहे, पण अशक्य नक्कीच नाही. आपण प्रयत्न तर करू शकतो ना. आयुष्यातल्या प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असतं. काही माणसं आपल्याला धडा देण्यासाठी येतात, तर काही माणसं आयुष्यासाठी साथ देण्यासाठी येतात. कोणतंही नातं गृहीत धरू नका, कारण गमावलेली माणसं पुन्हा परत येत नाहीत. आपण अनेकदा उशिरा जागे होतो आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. वेळेवर सावरलेलं बरं असतं. मला कधी कधी असं वाटतं की आपण ते सगळं का करतोय? काय साध्य करायचं आपल्याला? जर शेवटी आपल्याला रिकाम्या हाताने जायचं असेल तर मग इतकी ओढाताण कशासाठी? पण मग वाटतं
की हाच तर जीवनाचा खेळ आहे. यात जो आनंदाने खेळला तोच खरा विजेता आहे. आपण मात्र या खेळाला इतकं गंभीर घेतलंय की आपण खेळायलाच विसरलो आहोत. आपण फक्त टेन्शन घेतोय आणि टेन्शन देतोय. आयुष्यात थोडा वेळ राहा, हसा आणि हसवा. हसणं हे अर्ध्या आजारावरचं औषध आहे. पण आज लोक हसायलाही विसरले आहेत. लाफ्टर क्लब मध्ये जाऊन हसावं लागतंय, यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं. नैसर्गिक हसू आता राहिलं नाही. स्वामी समर्थांच्या समोर बसल्यावर जे समाधान मिळतं ना, ते कोणत्याही मॉलमध्ये किंवा पिक्चरमध्ये मिळत नाही. कारण तिथे एक वेगळी ऊर्जा असते. ती ऊर्जा आपल्या हातही आहे, पण आपण ती शोधत नाही. आपण बाहेरच्या प्रकाशाने डोळे दिपवून घेतले आहेत आणि आपल्या आतला अंधार आपल्याला दिसत नाहीये. तो अंधार दूर करण्यासाठी ज्ञानाचा दिवा लावावा लागतो. आणि ज्ञानाचा दिवा लावणं म्हणजे फक्त पुस्तकं वाचणं नाही, तर अनुभवातून शिकणं आहे. आयुष्यात आलेल्या संकटांना घाबरू नका, कारण ते तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेली असतात. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, यावर विश्वास ठेवा. कदाचित आता ते चांगलं वाटत नसेल, पण भविष्यात जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की ते का घडलं होतं. आपण देवाकडे मागतो ते आपल्याला मिळत नाही, कारण देवाला माहिती असतं की आपल्याला काय हवं आहे आणि काय नको आहे. आपण लहान मुलांसारखे हट्ट धरतो, पण तो आपल्या कल्याणासाठीच आपला हट्ट पूर्ण करत नाही. हा विश्वास ज्याच्यामध्ये आहे ना, तो कधी अस्वस्थ होत नाही. आयुष्यातले काही प्रश्न अनुत्तरित राहिलेले चांगले असतात, कारण त्यांची उत्तर मिळाली तर कदाचित जगण्यातली मजा निघून जाईल. शोध घेणं हे माणसाचं काम आहे आणि तो शोध कधी संपत नाही. कधी तो पैशांचा असतो, कधी सुखाचा, तर कधी स्वतःचा. पण स्वतःला शोधणं हे सर्वात मोठं कठीण काम आहे. आपण जगाला ओळखतो, पण स्वतःला ओळखत नाही. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःची ओळख होईल ना, त्या दिवशी तुम्हाला कोणाच्याही आधाराची गरज भासणार नाही, कारण तुम्ही स्वतःच तुमच्या आधार व्हाल. आणि अनुभवातून शिकणं हाच तर खरा प्रवास आहे. आयुष्य हे पाणी आहे, ते वाहत राहिलं पाहिजे तरच ते शुद्ध राहतं. साचलं की त्याला दुर्गंधी येते. तसंच विचारांचंही असतं. विचार वाहत असायला हवेत, नवीन गोष्टी स्वीकारायला हव्यात. जुन्या गोष्टी कवटाळून बसलात तर प्रगती होणार नाही. स्वामींनी नेहमी सांगितलंय की चालत राहा, थांबला तो संपला. आयुष्यात किती अडथळे आले तरी थांबायचं नाही. प्रत्येक अडथळा तुम्हाला काहीतरी शिकवून जातो. आजची ही घडी, हा क्षण खूप मोलाचा आहे. तो पुन्हा येणार नाही, मग तो रागात किंवा दुःखात का घालवायचा. आनंदाने जगा आणि इतरांनाही आनंदाने जगू द्या. हाच तर जीवनाचा खरा मंत्र आहे. आपण विनाकारण गुंतागुंत करून ठेवली आहे. साधेपणाने जगलं तरच आयुष्य खूप सुंदर आहे. तुम्ही कधी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन शांत बसला आहात का? जर नसेल तर नक्की जाऊन बघा. तिथे तुम्हाला जे कळेल ते कोणत्याच प्रवचनात कळणार नाही. शांतता खूप काही सांगून जाते, फक्त ती ऐकण्याची तयारी असायला हवी. आपण खूप गोंगाट करतोय आपल्या डोक्यात आणि आपल्या आयुष्यातही. हा गोंगाट कमी करायचा असेल ना, तर आपल्याला थोडं अंतर्मुख व्हावं लागेल. स्वतःशी मैत्री करा. जगाशी मैत्री करण्यापूर्वी स्वतःशी मैत्री करणं गरजेचं आहे. जर तुम्ही स्वतःशी खुश असाल तरच तुम्ही इतरांना खुश ठेवू शकता. आपण अनेकदा स्वतःवरच प्रेम करत नाही आणि मग इतरांकडून प्रेमाची अपेक्षा करतो. हे कसं शक्य आहे? स्वतःला स्वीकारा आणि तुमच्या उणीवांचं. कोणी परफेक्ट नाही आणि असणारही नाही आणि असण्याची गरजही नाहीये. जसे आहात तसे छान आहात. फक्त स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न रोज करा. कालच्यापेक्षा आज आपण थोडे अधिक चांगले माणूस झालो आहोत का? हा प्रश्न रोज झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा. जर उत्तर हो असेल तर समजा तुमचं आयुष्य योग्य दिशेला चाललं आहे. पैसा येईल आणि जाईल, पण तुमचं वागणं लोकांच्या लक्षात राहील. माणसाच्या आयुष्यात तरी सगळ्यात मोठी पुंजी म्हणजे त्याने कमवलेली माणसं आहे आणि त्याने केलेलं चांगलं काम आहे. बाकी सगळे इथे सोडून द्यायचं आहे. हा विचार जर नेहमी मनात राहिला तर चुकीची कामं आपल्या हातून होणार नाहीत. आपल्याला वाटतं की कोणी बघत नाहीये, पण आपल्या आतला तो जो आवाज असतो ना, तो सगळं बघत असतो. त्या आवाजाशी प्रामाणिक राहिला तर तुम्हाला कोणाचीच भीती वाटणार नाही. आयुष्य एक कोडं आहे असं म्हणतात, पण ते सोडवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ते जगण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन असतं. कधी ऊन असेल तर कधी सावली असेल. दोन्हींचा स्वीकार करायला शिका. ऊन नसेल तर सावलीची किंमत कळणार नाही आणि सावली नसेल तर उन्हाचा चटका कळणार नाही. हे चक्र असं सुरू राहणार आहे. आपण फक्त एक छोटीशी भूमिका निभावतोय. ती भूमिका प्रामाणिकपणे निभावणं हेच आपलं कर्तव्य आहे. आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपण पुढे जात राहू. पण प्रयत्न आपलेच असायला हवेत. देवाला दोष देण्यापेक्षा आपल्या कर्माकडे बघूया. आजचा हा संवाद तुम्हाला कसा वाटतोय ते कमेंटमध्ये नक्की सांगत चला आणि मनापासून ऐकत चला. आपलं आयुष्य सुंदर आहे, फक्त ते पाहण्याची नजर हवी. ती नजर आपल्याला लाभो. आपण किती धावतोय ना, कधी विचार केलाय का की या धावपळीचा शेवट काय असेल? शेवटी काय उरणार आहे आपल्याकडे? फक्त काही आठवणी आणि काही क्षण. मग ते क्षण आपण कडू का करतोय? गोडवा जपायला हवा
नात्यात, शब्दात आणि मनात सुद्धा. जोपर्यंत मनात गोडवा आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. द्वेषाने फक्त स्वतःचं नुकसान होतं. समोरच्याला काय फरक पडतो हे माहीत नाही, पण तुमचा जळजळ होतो हे मात्र नक्की आहे. त्यामुळे कोणाचाही द्वेष करण्यापेक्षा त्याला माफ करायला शिका. क्षमा हे सर्वात मोठं शस्त्र आहे. ज्याने क्षमा करायला शिकले त्याने स्वतःला मुक्त केलंय. कारण आपण अनेकदा इतरांना पकडून ठेवतो, त्यांच्या चुकांना पकडून ठेवतो आणि मग स्वतःच दुःखी होतो. सोडा ते सगळं. जे झालं ते झालं. पुढे काय करायचं ते महत्वाचं आहे. वर्तमानात जगायला शिका. भविष्य कोणाचंही नसतं आणि भूतकाळ परत येत नाही. फक्त हा क्षण आपला आहे आणि तो आनंदाने साजरा करा. स्वामी म्हणतात ना, भिवू नकोस. याचा अर्थ असाच आहे की भविष्याची चिंता करू नकोस. मी आहे ना, मग कशाला काळजी करता. पण तरीही आपण करतोच ना. हीच तर मानवी प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीला बदलणं म्हणजे साधना आहे. आणि भक्ती म्हणजे फक्त माळ ओढणं नाही, तर मनावर ताबा मिळवणं आहे. जो स्वतःच्या मनाचा राजा झाला तो जगाचा राजा झाला. पण आपण आपल्या मनाचे गुलाम आहोत. मन सांगतं तसं आपण वागतो. मनाला शिस्त लावणं गरजेचं आहे. बुद्धीचे मनावर राज्य करायला हवं, पण आज बुद्धी सुद्धा भ्रष्ट झाली आहे. तिला शुद्ध करण्यासाठी चांगले विचार ऐकणं आणि वाचणं गरजेचं आहे. म्हणूनच मी हे सगळं मांडतोय. कदाचित कोणा एकाला तरी याचा फायदा होईल. जर एखाद्याच्या आयुष्यात थोडा तरी बदल झाला तर माझ्या या बोलण्याचं सार्थक होईल. बाकी काय, आयुष्य चालत राहील. कोणी बोललं तरी नाही आणि नाही बोललं तरी. पण बोलण्याने मन हलकं होतं. संवाद महत्वाचा असतो. संवाद तुटला की नाती तुटतात. म्हणूनच बोलत राहा, स्वतःशी आणि इतरांशी. पण बोलण्यात अर्थ हवा, केवळ बडबड नको. शब्दांना वजन हवं आणि ते वजन अनुभवातून येतं. ज्याने आयुष्य अनुभवलंय त्यांच्या शब्दात एक वेगळीच ताकद असते आणि ती ताकद मला माझ्या शब्दात आणायची आहे. माहिती नाही मी किती यशस्वी होईल, पण प्रयत्न करणं माझ्या हातात आहे. स्वामी समर्थांची कृपा असेल तर सगळं चांगलं होईलच. विश्वास ठेवा स्वतःवर आणि त्या शक्तीवर जी हे जग चालवते. आपण निमित्त आहोत. आपण फक्त आपलं काम करायचंय. फळाची चिंता न करता. हेच तर गीतेत सांगितलंय आणि हे स्वामींनी सुद्धा सांगितलंय. पण आपण नेहमी ऐकतो आणि विसरतो. विसरणं ही सुद्धा देवाची देणगीच आहे म्हणा. नाहीतर जुनी दुःख कशी विसरली असते आपण. पण काही गोष्टी विसरू नयेत, जसे की उपकार आणि संस्कार. ज्याने आपल्या संकटात मदत केली त्याला कधीच विसरू नका आणि ज्याने आपल्याला वाढवलं त्याचे संस्कार कधी सोडू नका. आजच्या जगात ही मूल्य हरवत चालली आहेत. ती पुन्हा जोपासायची असतील आणि ती गरज आहे. म्हणून आपण मोठे झालो म्हणजे शहाणे झालो असं नाही. शहाणपण वयावर नसतं, ते अनुभवावर असतं. काही वेळा लहान मुलं सुद्धा खूप मोठे काहीतरी शिकवून जातात. ते स्वीकारण्याची तयारी हवी. अहंकार आडवा आला की शिकणं थांबतं आणि ज्याचं शिकणं थांबलं तो माणूस जिवंत असून मृतवत आहे. शिकत राहा आयुष्यभर. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर काहीतरी नवीन असतं. ते आत्मसात करा आणि स्वतःला घडवा आणि इतरांनाही घडायला मदत करा. सहकार्य हीच मानवी संस्कृती आहे. स्पर्धा नसावी, सहकार्य असावं. पण आज सगळीकडे स्पर्धा आहे. एकमेकांना मागे खेचण्याची चढदोड आहे आणि या चढाओढीत आपण स्वतःलाच मागे खेचतोय हे आपल्याला कळत नाहीये. प्रगती म्हणजे दुसऱ्याच्या डोक्यावर पाय देऊन वर जाणं नाही, तर दुसऱ्याचा हात धरून त्याला सोबत घेऊन जाणं आहे. हीच खरी प्रगती आहे आणि हाच खरा धर्म आहे. आपण धर्माच्या नावावर भांडतो, पण धर्माचा आत्मा माणुसकी आहे हे विसरतो. कोणत्याही देवाने किंवा संताने कधी सांगितलं नाही की एकमेकांशी भांडा. त्यांनी नेहमी प्रेमाचा संदेश दिलाय. आपण तो विसरतो आणि फक्त कर्मकांडाकडे अडकतो. कर्मकांड महत्वाचे असतीलही, पण त्यामागील भाव जास्त महत्वाचा आहे. भावाशिवाय भक्ती म्हणजे शरीराशिवाय आत्मा आहे. निर्जीव सजीव भक्ती करा. जिथे प्रेम आहे तिथेच खरी भक्ती आहे. आपल्या आई वडिलांच्या सेवेत देव शोधा, तिथेच तो नक्की मिळेल. बाहेर कुठे भटकण्याची गरज नाही. घरी असलेल्या देवांना विसरून बाहेरच्या देवांना शोधण्यात काय अर्थ आहे. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, वाढवलंय, त्यांच्या डोळ्यात आनंद असेल तर देवालाही आनंद होतो. पण आज अनेक आई वडील वृद्धाश्रमात आहेत. हे आपल्या समाजाचं विदारक चित्र आहे. आपण प्रगती केली म्हणायची की अधोगती, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर आपण आपल्या आई वडिलांना सांभाळू शकत नसू तर आपल्या भक्तीला काहीच अर्थ नाही. स्वामी समर्थांनी सुद्धा आई वडिलांची सेवा हीच मोठी सेवा सांगितली आहे. हे लक्षात ठेवा. पैसा कितीही कमवा, पण आई वडिलांचा आशीर्वाद नसेल तर त्या पैशाला काहीच किंमत नाही. आशीर्वाद ही अशी संपत्ती आहे जी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढते. ती कमवा. लोक तुम्हाला चांगलं म्हणतील यापेक्षा मन तुम्हाला चांगलं म्हणेल असं वागा. मन हे कधीच खोटं बोलत नाही. ते आरशासारखं असतं, फक्त आपण तो आरसा पुसत नाही. त्यावर धुसर चढलेली असते आणि ती धूळ झटकली की सत्य समोर येतं. आणि हे जे काही बोललो ना, ते कदाचित कोणाला तरी टोचेल, पण सत्य नेहमी कडू असतं. पण ते पचवणं गरजेचं असतं. जर आपल्याला निरोगी राहायचं असेल ना,
तर कडू औषध घ्यावंच लागतं. तसंच हे विचारांचं औषध आहे. हे घेतल्याने तुमचं मन निरोगी होईल आणि मन निरोगी झालं की शरीर आपोआप निरोगी होतं. आजच्या ताणतणावाच्या जगात मनाचं आरोग्य जपणं सर्वात महत्वाचं आहे. त्यासाठी ध्यान करा, प्रार्थना करा किंवा फक्त शांत बसा. स्वतःला वेळ द्या आणि तुम्ही स्वतःसाठी किती महत्वाचे आहेत हे समजून घ्या. तुम्ही आहात म्हणून तुमचं जग आहे. जर तुम्हीच नसाल तर या जगाला तुमच्यासाठी काहीच अर्थ नाहीये. त्यामुळे स्वतःची नक्कीच काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा आणि मग बघा जग कसं बदलतं. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेतच, फक्त तुम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. आणि विश्वासाचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच करणार नाही. विश्वासाचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचं सर्वोत्तम द्या आणि मग निकाल आल्यावर त्यांच्यावर सोडा. जे होईल ते तुमच्या भल्यासाठीच असेल. हा विचार तुम्हाला ताकद देईल. कधी कधी आपल्याला असं वाटतं की देवाने आपल्यावर अन्याय केलाय, पण देवाला भविष्यातलं सगळं दिसत असतं. आपल्याला फक्त आजचं दिसतं, म्हणून आपल्याला तो अन्याय वाटतो. पण तो अन्याय नसून हे एका प्रकारचे नियोजन असतं. जसं एखादा डॉक्टर ऑपरेशन करताना पेशंटला वेदना देतो, पण त्या वेदना त्याला बरं करण्यासाठी असतात. तसंच आयुष्यातली संकट सुद्धा आपल्याला घडवण्यासाठी असतात. ती स्वीकारायला शिका, हार मानू नका. तुम्ही जेवढे खंबीर राहाल तेवढं संकट छोटं होत जाईल आणि जर तुम्ही घाबरलात तर ते संकट तुम्हाला गिळून टाकेल. निर्णय तुमचा आहे. तुम्हाला लढायचा आहे की पळायचं आहे. शूर माणसं लढतात आणि ते इतिहास नाव करत असतात. म्हणून आपल्याला इतिहास घडवायचा नसेल तरी चालेल, पण स्वतःचं आयुष्य तरी सन्मानाने जगायला हवं. कोणासमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये इतकं स्वतःला समर्थ बनवा. स्वामी समर्थांचं नाव घेताना स्वतःला सुद्धा समर्थ बनवणं गरजेचं आहे. परावलंबित्व हे दुःखाचं मूळ आहे. स्वावलंबी व्हा आणि स्वतःच्या पायावर उभे राहा. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा नक्कीच तुम्ही पायावर उभं राहिलं पाहिजे. जो स्वतःच्या पायावर उभा राहतो आणि असतो त्याला जग मान देतं आणि जो दुसऱ्यांच्या कुबड्यांवर चालतो त्याला लोक दया दाखवतात. आपल्याला कोणाची दया नकोय, आपल्याला आदर हवाय आणि हा आदर हा कर्तृत्वातून निर्माण होतो. कष्ट करा, मेहनत करा. कष्टाचं फळ कधीच वाया जात नाही. आज नाही तर उद्या ते नक्की मिळेल. फक्त संयम ठेवा. संयम ही सर्वात मोठी परीक्षा असते. ज्याने ही परीक्षा पास केली तो आयुष्याची परीक्षा सुद्धा पास झाला. काही वेळा आपण शांत बसलेलो असतो आणि अचानक मनात येतं की आपण नक्की कोणासाठी जगतोय, म्हणजे स्वतःसाठी की लोकांसाठी. कारण सकाळपासून रात्रीपर्यंत आपण जे काही करतो त्यामागे लोकांच्या अपेक्षांचं ओझं जास्त असतं आणि स्वतःची आवड मात्र कुठेतरी कोपऱ्यात पडलेली असते. मग अशा जगण्याला काय अर्थ आहे, असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा खरी अस्वस्थता सुरू होते. आणि ही अस्वस्थता खूप महत्वाची आहे, कारण ती आपल्याला बदलायला भाग पाडते. आपण म्हणतो की स्वामी आपल्या पाठीशी आहेत, पण आपण स्वतःच्या पाठीशी उभे आहोत का? आपण स्वतःवर विश्वास ठेवतो का? की प्रगती निर्णयासाठी आपण दुसऱ्याच्या तोंडाकडे बघतो? आयुष्यात जोपर्यंत तुम्ही स्वतःची जबाबदारी स्वतः घेत नाहीत तोपर्यंत देव तरी तुम्हाला कशी मदत करणार? मला आठवतंय की पूर्वी माणसं खूप साधी असायची. त्यांच्याकडे सोयी सुविधा कमी होत्या, पण समाधान जास्त होतं. आज आपल्याकडे सगळं काय आहे. हातामध्ये जगाची माहिती देणारा मोबाईल आहे, पण मनात मात्र प्रचंड गोंधळ आहे. आपण माहितीने श्रीमंत झालोय, पण अनुभवाने गरीब होत चाललोय असं वाटतंय. अनुभव हा बाजारात विकत मिळत नाही, तो जगण्यातून मिळवावा लागतो. आणि जगणं म्हणजे फक्त एक दिवस ढकलणं नाही, तर प्रत्येक क्षणाचा अर्थ समजून घेणं आहे. तुमच्या आजूबाजूला अशी काहीतरी माणसं असतील आणि कितीतरी माणसं असतील जी खूप हसताना दिसतात, पण त्यांच्या डोळ्यात बघितलं तर एक वेगळीच गोष्ट कळते. आपण कधी प्रयत्न केलाय का त्यांच्याशी दोन शब्द प्रेमाने बोलण्याचा? की आपण फक्त आपल्याच विश्वात मग्न असतो? जग खूप वेगवान झालंय आणि या वेगात आपण माणुसकी मागे सोडून दिली की काय अशी भीती वाटते. भक्ती म्हणजे केवळ देवळात जाणं नाही, तर आपल्या वागण्यातून कोणाला तरी आधार देणं आहे. स्वामी समर्थांनी सांगितलं होतं की आम्ही आहोत तुमच्या पाठीशी, पण याचा अर्थ असा नाही की आपण आळशी बनायचं. त्यांनी कष्ट करायला सांगितलंय, नीतीने वागायला सांगितलंय. आपण मात्र शॉर्टकट शोधतो. आपल्याला वाटतं की काहीतरी चमत्कार होईल आणि आपली सगळी दुःख एका रात्रीत संपतील, पण तसं नसतं. प्रत्येक दुःखाचा एक काळ असतो आणि तो आपल्याला भोगावाच लागतो. त्यातून जो तावून सुलाखून बाहेर पडतो तोच खरा माणूस ठरतो. यशाच्या मागे धावताना आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग कमावलेला सगळा पैसा ते आरोग्य मिळवण्यासाठी पूर्णपणे खर्च करून टाकत असतो. हे कसली बुद्धिमत्ता आहे? आणि आपण निसर्गाचा आदर करायला विसरलोय. आपल्याला वाटतं की आपण निसर्गावर विजय मिळवलाय, पण एक छोटासा भूकंप किंवा महापूर आला की आपली लायकी काय आहे हे आपल्याला समजतं. माणूस निसर्गाचा एक भाग आहे, तो मालक नाही. हे जेव्हा आपल्याला कळेल ना, तेव्हा कदाचित आपण पृथ्वीवर नीट जगू शकू. तुमचं काय मत आहे यावर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आपण खरंच प्रगती केली आहे की फक्त विनाशाकडे धावतोय.
मित्रांनो, आयुष्यात कधी कधी असं वाटतं की आपण जे काही करतोय त्याचा खरंच काही उपयोग होतोय का? कारण रोजची तीच पळपळ आणि तेच टेन्शन माणसाला आतून पार थकवून टाकतं. मला आठवतंय माझ्या आयुष्यातला तो एक काळ जेव्हा सगळं समोर असून सुद्धा काही सुचत नव्हतं. अगदी साध्या साध्या गोष्टी सुद्धा खूप कठीण वाटायला लागल्या होत्या आणि मनामध्ये सारखा एकच प्रश्न यायचा की हे असं चालणार आहे का? पण मग हळूहळू लक्षात आलं की आपण ज्याला संकट म्हणतो ती खरं तर आपल्याला काहीतरी शिकवायला आलेली परिस्थिती असते. आणि आपल्या हिंदू धर्मात सुद्धा कितीतरी ठिकाणी हेच सांगितलंय की कर्माचा जो मार्ग आहे तो कधीच सोपा नसतो, पण तोच मार्ग आपल्याला खऱ्या अर्थाने घडवत असतो. बघा, कसं असतं ना की जेव्हा आपण खूप जास्त प्रेशरमध्ये असतो तेव्हा आपली विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून जाते. आपल्याला वाटतं की शांत राहणं म्हणजे फक्त गप्प बसणं, पण तसं नसतं. शांतता ही मनाच्या आत असावी लागते. आपण बाहेरून कितीही दाखवलं की मी खूप स्ट्रॉंग आहे, तरी आतून जर आपण हल्लेलो असू तर त्याचा परिणाम आपल्या कामावर आणि आपल्या आरोग्यावर व्हायला लागतो. स्ट्रेस ही अशी एक गोष्ट आहे ना जी हळूहळू माणसाला पोखरत जाते आणि आपल्याला समजत सुद्धा नाही की आपण कधी चिडचिडे झालोय. आजकालच्या या धावपळीच्या जगात प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी घाई लागलेली आहे. कोणाला करिअरमध्ये पुढे जायचंय, कोणाला पैसा कमवायचा आहे, तर कोणाला फक्त लोकांच्या नजरेत चांगलं ठरवायचंय. पण या सगळ्या नादात आपण स्वतःला पूर्णपणे विसरून गेलो आहोत असं मला वाटतंय. माझ्या अनुभवातून मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो की जोपर्यंत तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहत नाही तोपर्यंत तुम्हाला जगातून खरं समाधान कधीच मिळणार नाही. आपली संस्कृती आपल्याला हे शिकवते की देव कुठे लांब नाहीये, तो तुमच्या कर्मात आहे, तुमच्या कष्टात आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या कामात स्वतःला पूर्णपणे झोकून देतो ना, तेव्हा ते काम फक्त काम राहत नाही तर ती एक पूजा बनून जाते. पण प्रॉब्लेम असा होतो की आपण फळाची अपेक्षा इतकी लवकर करतो की आपल्याला त्या प्रक्रियेत मिळणारा आनंदच दिसत नाही. आयुष्यात चढ उतार तर येणारच, कारण ज्या झाडाला फळं लागतात त्यालाच लोक दगड मारतात आणि हे आपण नेहमी ऐकतोय. पण त्याचा खरा अर्थ असा आपल्याला तेव्हा समजतो जेव्हा आपण स्वतः त्या परिस्थितीतून जातो. मनामध्ये जेव्हा खूप कन्फ्युजन असतं तेव्हा फक्त एक गोष्ट करायची आणि ती म्हणजे थोडा वेळ थांबायचं. कारण धावत्या गाडीतून बाहेरचं दृश्य कधीच स्पष्ट दिसत नाही. तसंच धावत्या आयुष्यात आपल्याला नेमकी दिशा काय आहे आणि हेच कळत नाही. आजकाल लोक सोशल मीडियावर पाहून इतरांचं आयुष्य किती परफेक्ट आहे याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेतात. पण पडद्यामागचं सत्य कोणालाच माहिती नसतं. प्रत्येक माणसाची लढाई ही वेगळी आहे आणि प्रत्येकाचा वेळ सुद्धा वेगळा आहे. त्यामुळे स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे असं मला वाटतंय. त्यामुळे तुमच्या जागी योग्य आहात आणि तुम्ही सर्व काही श्रेष्ठ आहात आणि तुमची प्रगती तुमच्या मेहनतीवर अवलंबून आहे. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. कुणाचं नशीब खूप चांगलं आहे म्हणून त्याला सगळं मिळालं असं म्हणणं खूप सोपं असतं, पण त्या नशिबाच्या मागे त्या माणसाने किती रात्री जागून काढले असतील ना, याचा विचार आपण कधीच करत नाही. आपल्या संतांनी सुद्धा हे सांगितलंय की जे नशिबात आहे ते मिळणारच आहे, पण त्यासाठी प्रयत्न करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आणि जर आपण हात जोडून फक्त बसून राहिलो ना आणि वाट बघितली की सगळं काही नीट होईल, तर तसं कधीच होत नाही. देवाला सुद्धा कष्ट करणारे लोक आवडतात. आपली श्रद्धा ही अंधश्रद्धा नसावी, तर ती एक शक्ती असावी जी आपल्याला कठीण काळात उभं राहण्याची ताकद देते. मला अनेकदा लोक विचारतात की साध्या आयुष्यातून मोठं कसं व्हायचं, तर माझं उत्तर खूप सिंपल असतं की छोट्या गोष्टी इतक्या परफेक्शनने करा की मोठ्या गोष्टी आपोआप तुमच्याकडे येतील. आणि आपण मोठ्या स्वप्नांच्या मागे धावताना आपल्या हातातील छोट्या संधी गमावून बसतो आणि नंतर पश्चाताप करतो. आयुष्यात चुका होणं ही काही वाईट गोष्ट नाहीये, कारण जो चुका करतो तोच काहीतरी नवीन शिकत असतो. पण एकाच चुकीला पुन्हा पुन्हा करणं हा मूर्खपणा आहे. आपल्या मनात जेव्हा खूप नकारात्मक विचार येतात तेव्हा आपण कोणाही आणि कोणाशी तरी बोललंच पाहिजे. पण कोणाशी बोलायचं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, कारण प्रत्येक जण तुम्हाला समजून घेईलच असं नाही. काही लोक फक्त तुमची मजा बघायला टपलेले असतात. अशा वेळी आपल्या घरातील मोठी माणसं किंवा एखादा जुना अनुभवी मित्र खूप कामाला येतो. आपल्या हिंदू परंपरांमध्ये कुटुंबाला जे महत्व दिलंय त्यामागे हेच कारण आहे की एकटा माणूस लवकर खचतो, पण जेव्हा पाठीशी कोणाचं तरी प्रेम असतं ना, तेव्हा तो कोणत्याही संकटावर मात करू शकतो. आजच्या काळात तरुण पिढी खूप जास्त टेन्शन मध्ये दिसते, कारण त्यांना सगळं लवकर हवं असतं. पण निसर्गाचा नियम बघा, बी पेरल्या पेरल्या लगेच झाड येत नाही, त्याला वेळ लागतो. खत पाणी घालावं लागतं, हवामानाचा मारा सहन करावा लागतो, तेव्हा कुठे जाऊन ते एक वटवृक्ष बनतं. आणि आपल्या आयुष्याचंही तसंच आहे. जेवढा जास्त संघर्ष असेल तेवढंच जास्त फळ गोड असेल असं म्हणतात. आणि हे खरं आहे. बघा, ज्याला सहज सगळं मिळालंय ना त्याला त्या गोष्टीची किंमत कधीच नसते.
पण ज्याने शून्यातून विश्व निर्माण केलंय ना, त्याला एका पैशाची सुद्धा किंमत माहिती असते. मला असं वाटतं की आपण खूप जास्त विचार करण्यापेक्षा कृतीवर भर दिला पाहिजे. कारण डोकं चालवून फक्त योजना तयार होतात, पण पाय चालवले तरच रस्ता कापला जातो. जीवनात कधी कधी असे वळण येतात जिथे आपल्याला वाटतं की आता सगळं संपलंय, पण तिथूनच खरी नवीन सुरुवात होत असते. पांडवांनी सुद्धा किती वनवास भोगला, किती अपमान सहन केला, पण त्यांनी आपला धर्म आणि आपलं धैर्य कधी सोडलं नाही. म्हणूनच शेवटी विजय त्यांचाच झाला. आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यात या छोट्या कुरुक्षेत्रावर रोज लढावं लागतं, कधी स्वतःच्या विचारांशी तर कधी बाहेरच्या लोकांशी. पण या युद्धात आपल्याला शस्त्र नाही तर विचारांची स्पष्टता हवी असते. जर आपले विचार क्लिअर असतील तर आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो. मनामध्ये भीती असणं स्वाभाविक आहे, पण भीतीपोटी माघार घेणं चुकीचं आहे. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल आधी आभार मानायला शिका. कारण जगात असे लाखो लोक आहेत ज्यांच्याकडे तुमच्या इतकी सुद्धा साधनं नाहीत. जेव्हा आपण तक्रार करणं बंद करतो ना, तेव्हा आपल्याला सुखाचे मार्ग दिसायला लागतात. सुख म्हणजे काय तर मनाची एक अवस्था आहे. जर तुम्ही ठरवलं की मी आज आनंदी राहणार आहे, तर जगातील कोणतीही वाईट बातमी तुमचा आनंद हिरावून घेऊ शकत नाही. पण जर तुम्ही दुःखातच राहायचं ठरवलं असेल, तर मग तुम्हाला हिऱ्याच्या खाणीत नेऊन बसवलं तरी तुम्ही रडतच बसाल. मनावर ताबा मिळवणं हे जगातलं सगळ्यात कठीण काम आहे असं म्हणतात, पण ते नक्कीच अशक्य नाही एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून तुम्ही तुमच्या मनावर ताबा हा मिळवलाच पाहिजे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. रोज स्वतःला 5 मिनिटं द्या, स्वतःशी बोला. आज आपण काय केलं, काय चुकलं आणि काय चांगलं करू शकलो असतो यावर विचार करा. आणि स्वतःचा गुरु स्वतः बनायला शिका. कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगलं दुसरं कोणी ओळखू शकत नाही. आपल्याला नेहमी वाटतं की कोणीतरी येईल आणि आपल्याला मदत करेल, पण सत्य हेच आहे की तुमचा रस्ता तुम्हाला चालावा लागणार आहे. लोक फक्त सोबत देऊ शकतात, पण पाऊल तुम्हालाच उचलावं लागेल. अनेकदा आपल्याला अपमान सहन करावा लागतो, लोक आपल्याला कमी लेखतात, पण अशा वेळी चिडून उत्तर देण्यापेक्षा आपल्या यशाने त्यांना उत्तर देणं जास्त प्रभावी असतं. शांत राहून काम करणं ही एक खूप मोठी कला आहे आणि जी खूप कमी लोकांना जमते. मला असं वाटतं की आपण आपल्या आयुष्यात खूप जास्त क्लटर साठवून ठेवलंय आणि अनावश्यक विचार नकोयत असलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया आणि भविष्याची उगाच वाटणारी भीती, या सगळ्या गोष्टींनी आपलं मन इतकं भरलंय की जिथे नवीन आणि चांगल्या विचारांना जागाच उरली नाहीये. म्हणून आधी हे सगळं ओझं उतरून ठेवा, मोकळ्या मनाने जगायला शिका. आयुष्याचा आनंद छोट्या गोष्टींमध्ये शोधा आणि पाऊस पडल्यावर मातीचा येणारा तो सुगंध किंवा एखाद्या गरजूला केलेली मदत, यातून जे समाधान मिळतं ना, ते करोडो रुपये कमवून सुद्धा मिळणार नाही. आपल्या धर्मात दानाचे महत्त्व सांगितलंय. ते केवळ पैसा देण्यासाठी नाही, तर आपल्यातील अहंकार कमी करण्यासाठी सांगितलंय. जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी करतो ना, तेव्हा आपल्याला जाणीव होते की आपण या सृष्टीचा एक छोटासा भाग आहोत आणि आपलं अस्तित्व हे केवळ आपल्या पुरता मर्यादित नाहीये. आणि जग खूप मोठं आहे आणि यात शिकण्यासारखं खूप काही आहे. पुस्तकं वाचून मिळवलेलं ज्ञान, या अनुभवातून आलेली शहाणपण, यात जमीन आसमानचा फरक असतो. मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा मला जाणवतं की माझ्या आयुष्यातले सगळ्यात कठीण प्रसंगच मला सगळ्यात जास्त शिकवून गेले. आणि जर ते आले नसते तर कदाचित मी आज इतका खंबीर नसतो. म्हणून संकटांना घाबरू नका, तर त्यांना संधी समजा. स्वतःला सिद्ध करण्याची संधी आणि स्वतःला बदलण्याची संधी. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि जो काळानुसार बदलतो तोच टिकतो. पण आपले संस्कार आणि आपली मुळं कधीच विसरू नका. ज्या झाडाची मुळं खोल असतात ना, तेच मोठ्या वादळात टिकून राहतं. आपली संस्कृती, आपले विचार ही आपली मुळं आहेत, त्यांना घट्ट धरून ठेवा. मग बघा आयुष्य किती सुंदर वाटायला लागेल. कोणतंही काम करताना त्यात इतकं हरवून जा की तुम्हाला वेळेचं भान राहू नये. जेव्हा तुमचं काम हेच तुमचं ध्यान बनतं ना, तेव्हा तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. पण त्या यशाचा गर्व चढू देऊ नका, कारण काळ कोणासाठी थांबत नाही. आज तुम्ही वर आहात, उद्या कोणतरी दुसरा असेल. म्हणून जमिनीवर पाय ठेवून चालणं कधीही चांगलं असतं. दुसऱ्यांचा आदर करणं आणि त्यांच्या भावना समजून घेणं हेच खऱ्या माणसाचं लक्षण आहे. आजकाल लोक खूप शिकलेले आहेत पण सुसंस्कृत आहेत का, हा प्रश्नच आहे. म्हणून शिक्षण म्हणजे फक्त पदवी मिळवणं नाही, तर शिक्षण म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा तुमचा एक व्यापक दृष्टिकोन मिळवणं आहे. मला असं वाटतं की आपण आपल्या मुलांना सुद्धा हे शिकवलं पाहिजे की स्पर्धेत पहिलं येण्यापेक्षा एक चांगला माणूस होणं जास्त महत्वाचं आहे. कारण जगात स्पर्धकांची कमतरता नाहीये, पण चांगल्या माणसाची खूप कमतरता आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यामध्ये ती ताकद आहे ना, ती जी खूप अद्याप ओळखली नाहीये. हनुमानजींनी सुद्धा त्यांच्या शक्तीची जाणीव करून द्यावी लागली होती. आणि तसंच आपल्या प्रत्येकाच्या आत एक अफाट ऊर्जा लपलेली आहे. फक्त गरज आहे ती स्वतः नक्कीच ओळखण्याची.
आणि योग्य दिशेला वळवण्याची. नकारात्मकता पसरवणारे लोक तुम्हाला पावलोपावली भेटतील, जे सांगतील की हे तुला जमणार नाही, हे तुझ्यासाठी नाहीये. पण त्याचं ऐकायचं की स्वतःच्या मनाचं ते तुम्ही ठरवायचं आहे. लोकांचं काम आहे बोलणं, पण तुमच्या कर्मातून त्यांना गप्प करणं हे तुमचं काम आहे. आयुष्य एकदाच मिळतं, ते तक्रार करण्यात घालवायचं की आनंदाने जगायचं हे पूर्ण आपल्या हातात असतं. रोज सकाळी उठल्यावर एक नवीन उमेद घेऊन उठा की आजचा दिवस मी कालपेक्षा जास्त चांगला बनवू शकतो. मग बघा, हळूहळू तुमच्या आयुष्यात कसे सकारात्मक बदल व्हायला लागतात. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो. रातोरात कोणीच मोठं होत नाही आणि जे दिसतं त्यामागे खूप मोठा संघर्ष असतो. आपण फक्त शेवटचा निकाल बघतो, पण त्या प्रवासातील अडथळे कोणालाच दिसत नाहीत. त्यामुळे शॉर्टकट शोधण्याच्या भानगडीत पडू नका, कारण शॉर्टकटने मिळालेली गोष्ट टिकत नाही. मेहनतीने कमावलेलं राज्य कधीच कोणाला हिरावून घेता येत नाही. आपल्या आयुष्यात ध्येय असणं खूप गरजेचं आहे, कारण ध्येयाशिवाय माणूस दिशाहीन होतो. जसं एखाद्या जहाजाला दिशा दाखवणारा होका यंत्र लागतो, तसंच आपल्याला आपल्या आयुष्यात एक स्पष्ट ध्येय नक्कीच लागतं. पण ध्येय गाठताना आपल्या मूल्यांशी कधीही तडजोड करू नका, कारण चुकीच्या मार्गाने मिळवलेलं यश हे कायमचं दुःख देत असतं. म्हणून आयुष्यात कितीही मोठे झालात तरी आपल्या साध्या सवयी सोडू नका, कारण त्या साधेपणामध्येच खरं मोठेपण असतं. मला खूप छान वाटतं जेव्हा मी पाहतो की आजही काही लोक आपली परंपरा जोपासत आहेत आणि आधुनिक जगाशी सुद्धा जुळवून घेत आहेत. हेच संतुलन आपल्याला साधायचं आहे. आयुष्यात धावायचं तर आहेच, पण अधूनमधून थांबून श्वास सुद्धा घ्यायचा आहे आणि आजूबाजूच्या सौंदर्याचा आनंद घ्यायचा आहे. कारण आयुष्य हे फक्त पळवण्यासाठी नाही, तर अनुभवण्यासाठी आहे. आणि प्रत्येक जण मोलाचा आहे आणि तो एकदा गेला की परत येत नाही. म्हणून जे आहे त्यात समाधान मानायला शिका. पण समाधानी राहणं म्हणजे प्रयत्न थांबवणं नाही, तर जे नक्कीच मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहून पुढच्या प्रवासाला लागणार आहे. आयुष्यात मैत्री खूप महत्वाची असते, पण मित्र निवडताना सावध राहा, कारण तुमच्या संगतीचा तुमच्यावर खूप मोठा परिणाम होतो. चांगले मित्र हे तुम्हाला सावरून घेतात आणि वाईट मित्र तुम्हाला खड्ड्यात घालवतात. म्हणून ज्यांच्या विचारातून तुम्हाला काहीतरी चांगलं शिकायला मिळेल अशाच लोकांच्या सहवासात राहा. भक्ती म्हणजे काय तर फक्त देवाचे नाव घेणं नाही, तर प्रत्येक जीवात तो परमेश्वर आहे हे मानून त्यांच्याशी प्रेमाने वागणं आहे. जर तुम्ही कोणाचं मन दुखावलं आणि देवापुढे जाऊन बसलात तर त्या पूजेला काहीच अर्थ राहत नाही. माणसं जोडणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. पैसा येतो आणि जातो, पण माणसाने दिलेली साथ आयुष्यभर लक्षात राहते. कठीण प्रसंगात जेव्हा कोणी तुमच्या खांद्यावर हात ठेवतो ना आणि म्हणतो की काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत, तेव्हा त्या शब्दांची किंमत कोणत्याही संपत्तीपेक्षा जास्त असते. म्हणून नाती जपायला शिका आणि लोकांशी प्रेमाने वागायला शिका. जगाला प्रेमाची खूप गरज आहे. तिरस्कार तर कोणीही करू शकतं, पण प्रेम करायला मोठं मन लागतं. स्वतःला कधी कमी लेखू नका, कारण देवाने प्रत्येकाला काही ना काहीतरी विशेष गुण देऊन या जगात पाठवलाय. फक्त तो गुण शोधण्याची आणि त्यावर काम करण्याची गरज आहे. यश मिळेल की नाही हा विचार करण्यापेक्षा मी माझे 100% देईन हा विचार जास्त प्रभावी असतो, कारण प्रयत्न तुमच्या हातात आहेत, फळ नाही. आणि जेव्हा तुम्ही मनापासून प्रयत्न करता तेव्हा अख्खं ब्रह्मांड तुम्हाला मदत करायला सरसावतं, असा माझा विश्वास आहे. आयुष्यात शिस्त खूप महत्वाची आहे, कारण शिस्तीशिवाय आयुष्य विस्कळीत होतं. वेळेचं नियोजन करा आणि आपल्या कामाला प्राधान्य द्या. ज्याने वेळेची किंमत ओळखली त्याला वेळेने खूप काही दिलाय. प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी असतो, काहीतरी नवीन करण्याची, काहीतरी बदलण्याची. नक्कीच काल काय झालं याचा विचार करून आजचा दिवस वाया घालू नका, कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही, पण भविष्य आपल्या हातात आहे आणि भविष्य हे आजच्या कर्मावर अवलंबून असतं. त्यामुळे आजचा दिवस इतका सुंदर जगा की उद्या त्याची आठवण काढताना चेहऱ्यावर हसू येईल. आयुष्यात येणारे प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येत असतं आणि हे मी मगाशी सांगितलंय, पण ते शिकण्याची तयारी आपली असायला हवी. कधी कधी आपल्याला वाटतं की देव आपली परीक्षा घेतोय, पण तो परीक्षा नाही घेत, तर तो आपल्याला तयार करत असतो येणाऱ्या मोठ्या जबाबदारीसाठी. म्हणून जेव्हा जड वाटेल ना तेव्हा समजा की तुम्ही प्रगती करत आहात, कारण चढतानाच धाप लागते, उतरताना नाही. आयुष्यात संयम ठेवा, सगळं काही वेळेनुसार घडतं. फुलाला सुद्धा उमलण्यासाठी वेळ लागतो, तसंच तुमच्या स्वप्नांना सुद्धा पूर्ण व्हायला वेळ लागेल. तोपर्यंत धीर सोडू नका आणि आपलं काम करत राहा. यश हे एका दिवसात कधी मिळत नाही, पण एक दिवस नक्की मिळतं. हे वाक्य खूप जुनं आहे, पण आजही तितकंच सत्य आहे. तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. फक्त स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. जगात सर्वात मोठी शक्ती ही तुमच्या विचारांची आहे. तुम्ही जसा विचार कराल तसे तुम्ही बनाल. जर तुम्ही स्वतःला कमजोर समजलात तर तुम्ही कमजोरच राहाल, पण जर तुम्ही ठरवलं की मी हे करू शकतो, तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकणार नाही. हे सगळं सांगायचं कारण एकच आहे की आपण विसरून जातो की आपण कोण आहोत आणि आपली क्षमता काय आहे.
आपण इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात इतके गुंतलो आहोत ना की स्वतःच्या आत्म्याला मारून टाकलंय. पण आता वेळ आली आहे स्वतःला शोधण्याची आणि स्वतःसाठी जगण्याची. पण स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थी होणं नाही, तर स्वतःला इतकं सक्षम बनवणं की आपण इतरांच्याही कामाला येऊ शकू. दुसऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्यात जे सुख आहे ना, ते कशातच नाहीये. परोपकारात हाच खरा धर्म आहे आणि तोच आपल्याला शांतता देतो. जीवनाच्या या प्रवासात अनेकदा थकवा जाणवेल, पण हार मानू नका. थोडासा विसावा घ्या, पण पुन्हा जिद्दीने उभे राहा, कारण तुमचं ध्येय तुमची वाट पाहत आहे. आयुष्यात कशाचाही अतिरेक करू नका, ना सुखाचा ना दुःखाचा. संतुलित राहणं शिका आणि जे संतुलित असतं तेच स्थिर असतं. आपल्या भावनांवर ताबा मिळवायला शिका, कारण भावनांच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकतात. डोकं शांत ठेवा आणि मगच पाऊल उचला. संकटात घाबरून न जाता त्याचा सामना कसा करता येईल याचा विचार करा. उपाय हा नेहमी समस्येच्या सोबतच असतो, फक्त आपल्याला तो शोधता आला पाहिजे. कधी कधी साधे उपाय खूप प्रभावी असतात, पण आपण कठीण गोष्टींच्या मागे धावतो. म्हणून गोष्टी सोप्या करायला शिका आणि गुंता वाढवू नका. स्पष्ट बोला आणि स्पष्ट वागा. खोटेपणा जास्त काळ टिकत नाही, पण सत्य हे कडू असलं तरी ते तुम्हाला कायमस्वरूपी समाधान देतं. आयुष्यात कोणाचंही मन दुखवू नका, कारण प्रत्येकाची आपली एक कहाणी असते. आपल्याला वाटतं की समोरचा चुकीचा आहे, पण त्याच्या जागी जाऊन विचार केला तर कदाचित आपल्याला नक्कीच वेगळं चित्र दिसेल. सहानुभूती असणं हे माणसाचं लक्षण आहे आणि ती आजच्या जगात खूप कमी झाली आहे. आपण यंत्रांसोबत राहता राहता स्वतः सुद्धा यंत्र बनलो आहोत की काय याचं असं वाटतं. पण आपल्यातील माणुसकी जिवंत ठेवा, कारण तीच आपल्याला इतरांपासून वेगळं करते. प्रेम द्या आणि प्रेम घ्या, हे जीवनाचं खरं सार आहे. बाकी सगळे इथे राहणार आहे आणि आपण फक्त रिकाम्या हाताने आलो आहोत आणि रिकाम्या हाताने जाणार आहोत. पण जाताना आपण किती लोकांच्या आठवणीत राहतो हे महत्वाचं आहे. तुमचं काम आणि तुमचं वागणं हेच तुमची ओळख निर्माण करतं. त्यामुळे आपली ओळख इतकी चांगली बनवा की लोकांनी तुमचं नाव आदराने घ्यायला हवं. कोणत्याही कामाला छोटं समजू नका, कारण छोट्या कामातूनच मोठे अनुभव मिळतात आणि अनुभव हा जगातली सगळ्यात मोठा शिक्षक आहे. शाळेत शिक्षण आणि फी भरून मिळतं, पण आयुष्याचं शिक्षण चुका करून आणि ठोकर खाऊन मिळतं. म्हणून प्रत्येक ठोकर आपल्याला काहीतरी शिकून जाते आणि पुढच्या वेळी सावरून चालायला मदत करते. म्हणून पडलात तरी हरकत नाही, पण उठून उभं राहण्याची जिद्द ठेवा. जे पडतात तेच पुन्हा धावू शकतात आणि जो कधीच पडला नाही त्याला धावण्याची मजा कधीच कळणार नाही. आयुष्यात हे एका खेळासारखं आहे आणि आपण त्यातले खेळाडू आहोत. खेळ जिंकण्यासाठी खेळा, पण खेळाचा आनंद घेणं जास्त महत्वाचं आहे. हारलात तरी खचू नका, कारण हार ही विजयाची पहिली पायरी असते. आणि जिंकलात तरी माजू नका, कारण विजय हा कायमस्वरूपी नसतो. नम्रता हा गुण अंगी बाळगा, कारण नम्र माणूसच सगळीकडे आदरास पात्र ठरतो. मोठ्यांचा मान ठेवा आणि लहानांना माया द्या. हेच आपल्या संस्कृतीचे संस्कार आहेत, जे आपल्याला एक चांगला माणूस बनवत असतात. आयुष्यात पैसा हवाच, पण तो कष्टाचा असावा. आणि चुकीच्या मार्गाने आलेला पैसा जितक्या वेगाने येतो ना, तितक्याच वेगाने निघूनही जातो आणि जाताना दुःख देऊन जातो. म्हणून जे कमवाल ते प्रामाणिकपणे कमवा. रात्रीची झोप शांत लागणं हे खूप मोठं सुख आहे आणि ते फक्त प्रामाणिक माणसालाच लाभतं. आपल्या मनातील द्वेष, मत्सर आणि राग काढून टाका, कारण या गोष्टी आपल्याला आतून जाळून टाकतात. कोणाबद्दलही मनात वाईट विचार ठेवू नका, कारण त्यांचा त्रास तुम्हाला जास्त होतो. माफ करायला शिका, कारण माफी दिल्याने तुम्ही मोठे होता आणि तुमचं मन हलकं होतं. आयुष्य खूप छोटं आहे. कोणाशी भांडण्यात आणि रुसून बसण्यात घालवू नका. हसा आणि हसवा. प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या, कारण हा दिवस पुन्हा येणार नाही. आज तुम्ही जे काही आहात ते तुमच्या निर्णयांचा परिणाम आहे आणि उद्या जे काही असाल ते आजच्या निर्णयांचा नक्कीच परिणाम असेल. म्हणून त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना मागे वळून बघू नका, कारण मागे वळून बघणारा कधीच पुढे जाऊ शकत नाही. धैर्याने पाऊल उचला. यश तुमचंच आहे. विश्वास ठेवा स्वतःवर आणि त्या परमेश्वरावर, जो सतत तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या कर्मातच तो आहे आणि तोच तुम्हाला दिशा दाखवेल. आयुष्य एक सुंदर कोडे आहे आणि ते सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही केलाच पाहिजे, पण त्यात अडकून पडू नका. प्रत्येक क्षणाचा आस्वाद घ्या आणि स्वतःला घडवत राहा. ही जीवनाची खरी व्याख्या आहे, असं मला नक्कीच वाटतंय. कधी कधी एकांत शोधा, स्वतःशी बोला आणि निसर्गाच्या सानिध्यात जा. तिथून मिळणारी ऊर्जा तुम्हाला पुन्हा ताजेतवाने करेल. धावपळीच्या या जगात स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे, कारण जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा अर्थ समजतो. लोकांच्या गर्दीत राहू नये. कधी कधी आपण एकटे असतो, पण जेव्हा आपण स्वतःच्या सोबत असतो तेव्हा आपण कधीच एकटे नसतो. स्वतःचा मित्र बना, मग बघा आयुष्य किती सोपं होईल. आपल्याला सतत कोणाचं तरी अप्रुव्हल हवं असतं. कोणीतरी आपल्याला सांगावं की तू चांगलं करतोयस, पण खरी शाबासकी ही तुमच्या अंतरात्म्याची असते. जर तुमचं मन तुम्हाला म्हणतंय की तू योग्य आहेस, तर मग जगाची पर्वा करू नका, कारण जगाचं मत रोज बदलतं
आज जे तुम्हाला नावं ठेवतात तेच उद्या तुमचं कौतुक करतील. जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. एकाग्रता ही यशाची गुरुकिल्ली आहे. तर तुमचं लक्ष विचलित झालं तर तुम्ही रस्ता चुकू शकता. म्हणून मनात स्पष्टता ठेवा आणि समोरचं ध्येय डोळ्यासमोर ठेवा. अडथळे येतीलच, कारण अडथळ्याशिवाय प्रवास पूर्ण होत नाही. पण ते अडथळे तुम्हाला थांबवण्यासाठी नसून तुमची जिद्द तपासण्यासाठी असतात, हे लक्षात ठेवा. आणि प्रत्येक संकट तुम्हाला आणखी मजबूत करून जातं आणि तुम्हाला आयुष्यातील मोठ्या युद्धासाठी तयार करतं. म्हणून घाबरू नका, लढा आणि जिंकून दाखवा. कारण तुमच्यात ती क्षमता आहे. तुमच्या मनात जे विचार घोळत असतात ना, तेच तुमच्या आयुष्यात प्रत्यक्षात येतात. आणि जर तुम्ही सकारात्मक विचार केलात तर सकारात्मक नक्की गोष्टी घडू लागतील. आणि जर तुम्ही सतत संकटाचा विचार केलात तर तुमच्या सगळीकडे संकटच दिसतील. याला आपण आकर्षण म्हणतो. आणि जे तुम्ही विश्वाकडे मागता तेच तुम्हाला मिळतं. म्हणून चांगलं मागा, चांगला विचार करा आणि चांगलं वागा. मग बघा संपूर्ण जग तुमच्यासाठी कसं सकारात्मक होतं. आपल्या विचारांची शक्ती खूप मोठी आहे, ती वापरता आली पाहिजे. कठीण काळात स्वतःला सांगा की ही वेळ सुद्धा निघून जाईल, कारण कायमस्वरूपी नसतं ना सुख. म्हणून ना दुःख असतं ना सुख असतं. बदल हा अटळ आहे आणि त्या बदलाचा स्वीकार करणं ते जर शहाणपण आहे. जेव्हा आपण बदलाला विरोध करतो तेव्हा आपल्याला त्रास होतो, पण जेव्हा आपण प्रवाहासोबत जातो तेव्हा आयुष्य सोपं होतं. पण प्रवाहासोबत जाणं म्हणजे स्वतःची ओळख हरवणं नाही, तर परिस्थितीनुसार स्वतःला साचवून घेणं आहे. जसं पाणी आपला रस्ता स्वतः शोधतं, तसंच तुम्ही सुद्धा आपला रस्ता स्वतः शोधा. आयुष्यात कधीच कोणावर अवलंबून राहू नका, कारण स्वावलंबन हेच खरं सामर्थ्य आहे. दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा करणं म्हणजे स्वतःला कमजोर करणं आहे. आणि आपल्याला इतकी ताकद निर्माण करा की लोक तुमच्याकडे मदतीसाठी येतील आणि तुम्ही त्यांना मदत करू शकाल. हेच खरं आयुष्य आहे आणि हेच जगण्याचं सार्थक आहे. मला वाटतं की आपण खूप साध्या गोष्टींमधून खूप काही शिकू शकतो. फक्त बघण्याची दृष्टी नक्कीच हवी आहे. प्रत्येक माणूस आपल्याला काहीतरी शिकवत असतो. कधी काय करावं हे तर कधी काय करू नये हे कोणालाही तुच्छ लेखू नका, कारण प्रत्येक अनुभवाचा स्वतःचा एक वेगळा अर्थ असतो. आपल्या आयुष्यात शिस्त आणि संयम या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ज्यांच्याकडे या आहेत तो जगावर राज्य करू शकतो. शिस्त म्हणजे स्वतः असलेला ताबा आहे आणि संयम म्हणजे फळाची वाट पाहण्याची ताकद आहे. जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र येतात ना, तेव्हा चमत्कार घडतात आणि हेच आपल्याला साध्य करायचं आहे. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते समजून घेण्याची आणि जगण्याची वृत्ती हवी. रोजच्या कटकटीतही आनंदाचे क्षण शोधता आले पाहिजेत, कारण ते क्षण आपल्याला जगण्याचं बळ देतात. आपल्याला कुटुंबावर प्रेम करा, आपल्या मित्रांची साथ द्या आणि एक चांगला माणूस म्हणून जगा. मग बघा तुम्हाला वेगवेगळ्या कशाचीच गरज पडणार नाही. समाधान हे तुमच्या आतच आहे, ते बाहेर शोधू नका. जे तुमच्याकडे आहे त्याचा आदर करा आणि जे मिळवायचं आहे त्यासाठी कष्ट करा. हे जीवनाचं साधं गणित आहे जे आपल्याला सोडवायचं आहे. आयुष्यात कधीच कोणाची फसवणूक करू नका, कारण कर्म हे फिरून तुमच्याकडे येतं आणि जे द्याल तेच परत मिळेल. म्हणून नेहमी चांगलं देण्याचा प्रयत्न तुम्ही केलाच पाहिजे. मग ते प्रेम असो, मदत असो किंवा चांगले विचार असो. तुमच्या शब्दांवर ताबा ठेवा, कारण बोललेला शब्द परत घेता येत नाही आणि कधी कधी शब्दांमुळे झालेले जखम कधीच भरून येत नाही. म्हणून बोलताना विचार करून बोला. आणि प्रेमळ शब्द कोणाचंही आयुष्य बदलू शकतात आणि कडू शब्द कोणाचंही मन तोडू शकतात. म्हणून नेहमी गोड बोला आणि सर्वांशी प्रेमाने वागा. हेच खरं माणुसकीचं लक्षण आहे. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे बघण्यापेक्षा माझं आयुष्य कसं चांगलं होईल यावर लक्ष द्या. ईर्ष्या आणि हेवा या गोष्टींचा माणसांचा नाश करतात, त्यापासून लांब राहा. दुसऱ्यांचं चांगलं झालं तर आनंद मानायला शिका, कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होता तेव्हा तुमचा आनंद दुप्पट होतो. हे जीवनाचं सत्य आहे आणि हेच आपल्याला शिकायचं आहे. आयुष्यात ध्येय उंच ठेवा, पण पाय जमिनीवर ठेवा. स्वप्न बघायला घाबरू नका, कारण जी लोक स्वप्न बघतात तीच ती पूर्ण करू शकतात. पण स्वप्न बघून फक्त चालणार नाही, तर ती पूर्ण करण्यासाठी झोकून द्यावं लागेल. कष्ट करण्याची तयारी ठेवा, यश तुमच्या पाठीशी येईल. कोणतंही काम करताना त्यात प्रामाणिकपणा ठेवा, कारण प्रामाणिकपणा ही यशाची पहिली पायरी आहे. आणि जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असाल तर तुम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. भीती ही फक्त मनाची संकल्पना आहे. तिला काढून टाका आणि आत्मविश्वासाने पुढे जा. प्रत्येक दिवस तुमची वाट पाहत आहे आणि काहीतरी नवीन करण्यासाठी, काहीतरी चांगलं करण्यासाठी. आयुष्य हे एकदाच मिळतं, ते सत्कारणी लावायला शिका. कोणाचं तरी भरं करा आणि कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणा. मग बघा तुम्हाला किती शांतता मिळते. ही शांतता कोणत्याही पैशाने विकत घेता येत नाही, ती फक्त कर्मातून मिळते. आणि स्वतःवर प्रेम करा, कारण जो स्वतःवर प्रेम करतो ना तो जगावर प्रेम करू शकतो. स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे. आरोग्याकडे तुम्ही लक्ष दिलेच पाहिजे, कारण निरोगी शरीर हेच खरं धन आहे. आणि जर तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही कोणतंही युद्ध जिंकू शकता. आणि मनाचं आरोग्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणून
सकारात्मक वाचा, चांगलं ऐका आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. आयुष्य ही एक संधी आहे, ती वाया घालवू नका. प्रत्येक संकटात संधी शोधा आणि स्वतःला सिद्ध करा. तुम्ही जे काही करताय ते पूर्ण निष्ठेने करा. मग रिझल्टची काळजी करू नका, कारण जेव्हा काम चांगलं असतं तेव्हा निकालही चांगलाच येतो. स्वतःला कधी नक्कीच एकटं समजू नका, कारण जो परमेश्वर नेहमी तुमच्या पाठीशी आहे ना, फक्त तुमची श्रद्धा हवी आणि कष्ट करण्याची तयारी हवी. मग कोणत्याही गोष्टी अशक्य नाहीत. जग खूप सुंदर आहे आणि ते डोळे भरून पहा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. हे जीवनाचं खरं रहस्य आहे आणि हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि हे समजलं की सर्व काही व्यवस्थित होणार आहे, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या सर्वांच्या रोजच्या जगण्याचा कणा जो आहे ना, तो म्हणजे आपली मानसिक शांती आहे. आणि आपल्या आयुष्यातला समतोल. मला अनेकदा असं जाणवतं की आपण खूप काही मिळवण्याच्या नादात जे आपल्याकडे आहे त्याचं महत्त्व विसरून जातो. आपल्याला वाटतं की अजून थोडा पैसा आला की आयुष्य सुधरेल, किंवा अजून थोडी प्रसिद्धी मिळाली की सगळं ठीक होईल. पण खरं सांगू का, मन जोपर्यंत समाधानी होत नाही तोपर्यंत बाहेरच्या कोणत्याही गोष्टीने तुम्हाला सुख मिळणार नाही. हे मी स्वतःच्या अनुभवान शिकलंय. आणि आयुष्यात कधी कधी असं वाटतं की आपण खूप एकटे पडलो आहोत. आपल्या मनातल्या भावना समजून घेणारं कोणीच नाहीये. अशा वेळी माणूस खचून जातो. पण लक्षात ठेवा की जेव्हा कोणीच सोबत नसतं ना, तेव्हा स्वतःची सोबत स्वतःला द्यायला शिकायचं असतं. स्वतःचा मित्र बनणं ही जगातील सर्वात मोठी कला आहे. आपण इतरांना खुश करण्याच्या नादात स्वतःला इतकं विसरून जातो की शेवटी आपल्याला नक्की काय हवं आहे हेच आपल्याला कळेनासं होतं. आजच्या जगात सोशल मीडियामुळे आपण सतत इतरांच्या आयुष्याची स्वतःची तुलना करत असतो. कोणाला तरी फिरतानाचा फोटो बघून आपल्याला वाटतं की त्यांचं आयुष्य किती छान आहे आणि माझं किती नक्कीच रटाळ आहे. पण प्रत्येक फोटो मागे एक वेगळी कहाणी असते जी आपल्याला दिसत नाही. लोकांच्या दिसण्यावरून जाऊ नका, तर स्वतःच्या असण्यावर लक्ष द्या. तुमच्याकडे जे आहे ते कोणाकडे नाहीये, कारण तुमचं आयुष्य हे तुमचं आहे हे लक्षात घ्यायला शिका. आणि ते घडवण्याची नक्कीच ताकद तुमच्यात आहे. म्हणून हिंदू धर्मात कृतज्ञतेला खूप महत्त्व दिलाय. कृतज्ञ असणं म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याबद्दल त्या परमेश्वराचे आभार मानणं. जेव्हा आपण कृतज्ञ असतो तेव्हा आपल्या आयुष्यात अजून चांगल्या गोष्टी घडायला लागतात. आणि जेव्हा आपण फक्त तक्रार करत असतो ना, तेव्हा आपल्याकडे असलेलं सुख सुद्धा आपल्याला जाणवणं होतं. मला आठवतंय, माझ्या आयुष्यात एक कठीण काळ आला होता जेव्हा माझ्याकडे कामाचं खूप प्रेशर होतं आणि घरातही काही समस्या होत्या. तेव्हा मला वाटलं की मी हे सगळं कसं निभावणार. पण मी शांतपणे बसलो आणि ठरवलं की एका वेळी एकाच गोष्टीचा विचार करायचा. आणि आपण जेव्हा खूप पुढचा विचार करतो तेव्हा आपल्याला भीती वाटते. पण जर आपण फक्त आजचा आणि या क्षणाचा विचार केला तर आपल्याला जाणवतं की परिस्थिती तितकी कठीण नाहीये. जे काम समोर आहे ते पूर्ण ताकदीने करा. निकाल काय लागेल याची काळजी करू नका. कर्मप्रधान विश्व रची राखा, हेच आपल्या संस्कृतीचं सार आहे. जर तुम्ही कर्म शुद्ध असेल तर तुमचं भविष्य उजळणार आहे. आयुष्य नातेसंबंध जपताना खूप संयम लागतो. कधी कधी समोरचा माणूस चुकीचं बोलतो किंवा आपल्याला दुखावतो. अशा वेळी त्याला त्याच भाषेत उत्तर देण्यापेक्षा शांत राहणं जास्त प्रभावी असतं. शांतता ही तुमची कमजोरी नाही, तर ती तुमची ताकद आहे. रागाच्या भरात आपण अशी नाती तोडून बसतो जी जोडायला आयुष्य गेलेलं असतं. माफ करायला शिका, कारण माफी दिल्याने तुम्ही समोरच्यावर उपकार करत नाही, तर स्वतःच्या मनाला त्या ओझ्यातून मुक्त करता. द्वेष हा मनाला लागलेली वाळीव आहे आणि ती तुमच्या सकारात्मकतेला पोखरून टाकते. त्यापेक्षा मनात प्रेम आणि आपुलकी ठेवा. लोकांच्या चुकांकडे दुर्लक्ष करायला शिका, कारण कोणीच पूर्ण नसतं. आपल्यातही काही दोष आहेतच ना. मग आपण इतरांना पूर्णत्वाची अपेक्षा का करायची. मला वाटतं की आपण आपल्या आरोग्याकडे अजिबात लक्ष देत नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीर थकलेलं असतं, पण आपण त्यांच्या आणि त्याला अजून कष्ट देत असतो. आणि शरीराचा आदर करा, कारण हे शरीर तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाणारं वाहन आहे. सात्विक आहार घ्या, वेळेवर झोपा आणि सकाळी लवकर उठून थोडा वेळ व्यायामासाठी द्या. जेव्हा तुमचं शरीर हे तंदुरुस्त असतं तेव्हा तुमचं मनही प्रसन्न राहतं. योगासने आणि प्राणायाम ही आपल्या पूर्वजांनी दिलेली खूप मोठी देणगी आहे. तिचा वापर करा आणि यामुळे तुमची प्रगती आणि एकाग्रता आणखी वाढेल आणि विचारांमध्ये स्पष्टता येईल. आयुष्यात ध्येय असणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या माणसाकडे ध्येय नाही तो वाऱ्याच्या दिशेने उडणाऱ्या वाळ्यासारख्या पाल्यासारखा असतो. त्याला कुठे जायचं हेच माहिती नसतं. तुमचं ध्येय ठरवा आणि ते मिळवण्यासाठी रोज थोडा तरी प्रयत्न करा. कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही, हे जगाचं सत्य आहे. पण ते कष्ट आनंदाने करा, ओझं मानून करू नका. जेव्हा तुम्ही एखाद्या कामात स्वतःला झोकून देता ना, तेव्हा त्या कामातून मिळणारा आनंद पैशापेक्षाही मोठा असतो. स्वतःवर विश्वास ठेवा. जग तुम्हाला काय म्हणतंय याकडे लक्ष देऊ नका. लोकांचं कामच असतं बोलणं. आणि जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन करायला जाता तेव्हा लोक तुमची थट्टा करतील, पण जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल ना, तेव्हा तेच लोक तुमच्या मागे धावतील.
त्यामुळे लोकांच्या बोलण्याने आपला मार्ग बदलू नका. आपल्या तत्वांवर ठाम राहा आणि इमानदारीने वागा. सत्याचा मार्ग कठीण असतो, पण तोच तुम्हाला कायमस्वरूपी सुखाकडे घेऊन जातो. मला खात्री आहे की तुमच्यात ती जिद्द आहे आणि जी तुम्हाला शिखरावर घेऊन जाईल. स्वतःला कधी कमी लेखू नका. तुमच्यात अफाट सामर्थ्य दडलं आहे. फक्त ते ओळखण्याची आणि त्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि तुमचं आयुष्य आनंदाने भरून जाईल. फक्त सकारात्मक राहा आणि कर्माची साथ तुम्ही कधीच सोडू नका. कर्म चांगले करत राहाल तर नक्कीच देवही तुमची साथ देईल आणि देवही तुमच्या सोबत राहील. कारण चांगल्या माणसामागे देव कायम उभा असतो हे मात्र नक्की आहे. म्हणून हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आता जो आपल्या सर्वांच्या रोजच्या आयुष्यातला सर्वात मोठा अडथळा ठरतो तो म्हणजे भीती आणि संशय आहे. आपल्याला सतत भीती वाटत असते की जर मी हारलो तर काय होईल किंवा लोक मला काय म्हणतील. ही भीती आपल्याला पाऊल उचलण्यापासून रोखते. पण विचार करा की जो पडत नाही तो कधी चांगलं चालायला शिकत नाही. आपल्या हिंदू धर्मात अभय या गुणाला खूप महत्व दिलाय. अभय म्हणजे निर्भयता. जो माणूस मनातून निर्भय होतो त्याला जगातील कोणतीही सत्ता झुकू शकत नाही. मला आठवतंय जेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा एक मोठा निर्णय घेणार होतो तेव्हा माझ्या मनात खूप शंका होत्या. मला वाटतं होतं की जर मी चुकलं तर माझं सगळं काही संपून जाईल. पण मला मग जाणवलं की काहीच न करण्यापेक्षा प्रयत्न करून चुकणं कधीही चांगलं आहे. कारण चुकीतून आपल्याला अनुभव मिळतो आणि तो अनुभव आपल्याला पुढच्या वेळी योग्य निर्णय घ्यायला मदत करतो. आयुष्यात कधी कोणाचं वाईट करून पुढे जाण्याचा विचार करू नका. कारण दुसऱ्याला पाडून मिळवलेलं यश ही यशाचा आवाज असतो आणि ते कधीच टिकत नाही. तुमची प्रगती तुमच्या कष्टावर आणि तुमच्या प्रामाणिकपणावर आधारलेली असावी. कोणाबद्दलही मनात द्वेष धरू नका. कारण द्वेष ही एक अशी आग आहे ना जी दुसऱ्याला जाळण्यासाठी आणि तुम्हाला त्यात नक्कीच स्वतःला आतून संपून टाकते. त्यापेक्षा मनात प्रेमाची भावना ठेवा. समोरचा माणूस कसाही असो, तुम्ही तुमची सभ्यतेची पातळी सोडू नका. तुमचं वागणं हे तुमचं संस्कार दाखवत असतं. आणि आजच्या काळात आपण खूप धावतोय पैसा पैसा म्हणून, पण विचार करा की शेवटी आपण सोबत काय नेणार आहोत. आपण रिकाम्या हाताने आलो आहोत आणि रिकाम्या हाताने जाणार आहोत. मग या मधल्या काळात इतका लोभ आणि इतका अहंकार कशासाठी? जे आहे त्यात समाधान मानायला शिका. आणि समाधान म्हणजे प्रयत्न सोडणं नाही, तर जे मिळालं आहे त्याचा आनंद घेणे होय. म्हणून प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. आणि हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन संदेशमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.